नमस्कार, मी अश्विनी. तालुका माझा न्यूज मध्ये आपले स्वागत. तर टाकूया एक नजर शहरातील काही बातम्यांवर. बल्याणी येथील बडोदरा महामार्गात बाधित आदिवासी कुटुंबियांची मोबदल्याची मागणी. केंद्र व राज्य सरकारच्या मुंबई बडोदरा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 च्या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हा राष्ट्रीय महामार्ग कल्याण तालुक्यातील टेटवाळा शहरापासून जवळच असलेल्या बल्याणी गाव येथून जात असून येथील स्थानिक आदिवासी लक्ष्मण सदू वाघे यांचा सर्वे नंबर 73/24 च्या मालकी हक्काच्या जागेतून हा महामार्ग जात आहे. लक्ष्मण वाघे हे गेल्या 29 वर्षांपासून वास्तव्यास असून यांचे राहते घर महामार्गात बाधित होत आहे. या राहत्या घरात एकूण 3 कुटुंब आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. घराच्या बाजूला आंब्याची झाडे देखील बाधित होत आहेत. मात्र अद्याप या बाधित कुटुंबियांना शासनाकडून मोबदला दिला गेला नाही. एकीकडे सरकार लाडक्या बहिणींचा सन्मान करीत असून तर दुसरीकडे अन्याय का, असा सवाल बाधित आदिवासी लाडक्या बहिणींनी सरकारला केला आहे. आमचे हक्काचे राहते घर महामार्गात बाधित होत असून 3 कुटुंबांचा संसार रस्त्यावर येणार आहे. आम्हाला आमच्या हक्काचा मोबदला मिळाला पाहिजे, असे संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवून देखील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बाधित कुटुंब करीत आहे. आंधळा दळतोय आणि कुत्र पेट खातय अशी अवस्था गेंड्याच्या कातडीचे अधिकाऱ्यांमुळे गोरगरीब जनतेची झाली. आम्हाला आमच्या घराचा मोबदला मिळाला नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा बाधित कुटुंबियांनी सरकारला दिला आहे. माझं नाव आहे लक्ष्मण सदू वाघे. मी घराबद्दल अर्ज पण केलेला आहे, पण माझा घराचा मोबदला भेटला नाही. तो बडोदा एक्सप्रेस चालले ते येतं सारखे घर खाली करायला सांगतात, पण आम्हाला घराचा मोबदला भेटलाच नाही. मी अर्ज पण केले घराबद्दल, पण आम्हाला मोबदला भेटलाच नाही. अजून घरामध्ये 30 वर्ष झाले राहतो. 3 कुटुंब आहेत, वडील पण वाढले ना. आता जर आमच्या घराचा मोबदला भेटला नाही तर आम्ही आत्मदान करू. याला सरकार जबाबदार आहे. माझं नाव बसंती रमेश वाघे आहे. मी सांगणार आहे की 30 वर्षापूर्वीपासून आम्ही इथं राहत आहोत. आमची बारीक बारीक मुलं आहेत. सरकार येतं आणि सांगून जातो का तुम्ही खाली करा खाली करा. आम्ही कुठून खाली करू? जर आम्हाला मोबदलाच नाही भेटला तर आम्ही खाली कुठून करू? आमची बारीक बारीकली पोरं आहेत, ती आम्ही कुठे घेऊन राहू? रस्त्यावर घेऊन राहू? पाण्या पावसाचे दिवस आहेत. जर आमचा मोबदला जर भेटला नाही तर आम्हाला आत्मदान करावा लागेल. याला सरकार जबाबदार राहील. आम्ही आदिवासी पाड्यात बनेली गावात राहतो. आम्ही कातकरी आदिवासी आहेत. यो बडोदा एक्सप्रेस यो चालले इकडं मोठा हवे. या हवेला आमची घरा साईडला आहेत, तर ती सारखी बोलतात आम्हाला का खाली करा, पण मग आम्हाला मोबदला त्याचा भेटला नाही. मग आम्ही कशाला जाऊ इथून, कशाला खाली करू ना? आम्ही आदिवासी लोक, आम्ही कुठं राहू? आदिवासी कातकरी आम्ही राहायचा कुठं? त्याचा आम्हाला मोबदला भेटलाच पाहिजे ना. मग आमचा या घरामध्ये 3 कुटुंब आहेत, तर एवढी मुलाबाला घेऊन जायचा कुठं? आम्ही 30 वर्षापासून इथं राहणारे ठाणिक आहेत इथले बनेली आदिवासी पाड्यात. आम्ही जायचा कुठं? आम्हाला जर हे मोबदला भेटला नाही तर आम्ही आत्मदान करू. याला सरकार जबाबदार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.